कॉम्रेड गोविंद पानसरे हत्या प्रकरणामध्ये एसआयटीला आज मुंबई हायकोर्टाने चांगलंच फटकारलेलं आहे। या प्रकरणामध्ये एसआयटीचा तपास हा बालबुद्धीने सुरू असल्याचं सांगत कोर्टाने आपली नाराजी व्यक्त केली आहे। गेल्या काही दिवसांपासून या हत्येचा तपास सीबीआयकडे सोपवण्यात यावा अशी मागणी पानसरे कुटुंबियांकडून करण्यात येत होती। या संदर्भात राज्य सरकारने हा तपास सीबीआयकडे सुपूर्द करण्याची शिफारस कोर्टाला केलेली आहे, परंतु या संदर्भात कोर्टाने अजून कोणताही निर्णय घेतलेला नाही। या प्रकरणातील पुढची सुनावणी 6 आठवड्यांनंतर होईल। अमेय राणे आपला प्रतिनिधी आपल्याबरोबर आहे। अमेय, काय म्हटलंय आज कोर्टाने एसआयटीला या सगळ्या संदर्भात? कोर्टाने या प्रकरणात एकंदरीत तपास यंत्रणा असेल, वकील असतील, सरकारी तपास अधिकारी असतील किंवा फॅमिली मेंबर्स असतील, या सर्वांनाच एक प्रकारे छापले असं म्हणावं लागेल। कारण की या संपूर्ण प्रकाराचा तपास किंवा जी संपूर्ण कार्यपद्धती एखाद्या पिक्चरच्या शूटिंग प्रमाणे सुरू आहे की काय, अशा प्रकारची कोर्टाने टीका केलेली आहे। कारण की प्रत्येक छोटी छोटी गोष्ट असेल, साक्षीदार असतील, हे थेट माध्यमांपर्यंत पोहोचत आहेत आणि कुठेतरी या प्रकरणातील जे आरोपी आहेत, जे अजूनही हाती लागलेले नाहीयेत किंवा ज्यांच्या विरोधात पुरावे गोळा करण्याचं काम सुरू आहे, त्यांना कुठे ना कुठेतरी याचा फायदा होतोय अशी फटकार कोर्टाने लगावली आहे। त्यामुळे यापुढे सर्व यंत्रणा, मग ते मृत व्यक्तींचे नातेवाईक असोत, या सर्वांना मीडियाशी बोलताना थोडं भान ठेवून बोलावं असा सज्जड दम हायकोर्टाने दिलेला आहे। याचबरोबर जो तपास पानसरे हत्या प्रकरणाचा एसआयटी कडनं सुरू होता, आज पानसरे यांच्या कुटुंबियांनी न्यायालयात एक पत्र सादर केलं, ज्यात शिफारस केलेली आहे राज्य सरकारकडनं की स्पेशल इन्व्हेस्टिगेशन टीम कडनं हा तपास जो आहे तो सीबीआय कडे द्यावा। मात्र सरकारी वकील यांनी या संदर्भात कुठलीही माहिती अजून अधिकारिकरित्या मिळाली नसल्याचं सांगितलंय। त्यामुळे सध्या तरी हा तपास एसआयटी कडेच राहील। जर राज्य सरकारला पानसरे हत्या प्रकरणाचा तपास एसआयटी कडून सीबीआय कडे द्यायचा आहे, तर त्यासाठी तशी सबळ कारणं त्यांना कोर्टापुढे सादर करावी लागतील, जी पुढच्या सुनावणीला होतील अशी अपेक्षा आहे। सध्या कोर्टानं 6 आठवड्यांसाठी हे प्रकरण तहकूब केलेलं आहे। अमेय, धन्यवाद या सगळ्या सविस्तर माहितीबद्दल।